सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालेल्या राड्याचे पडसाद आज विधिमंडळामध्येही उमटले। शंभूराज देसाई आणि मकरंद पाटलांच्या निवेदनानंतर विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी धडक कारवाई करत सातारा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले। दरम्यान या प्रकरणी उपसभापती नीलम गोऱ्हेंनी केवळ निर्देश दिले असून या संदर्भात निर्णय राखून ठेवला असल्याचं सभापती राम शिंदेंनी सांगितले। माननीय विधिमंडळाचे नेते आणि मुख्यमंत्री महोदयांनी देखील खालच्या सभागृहामध्ये सखोल चौकशीचे आदेश पारित केलेले आहेत आणि दरम्यानच्या कालखंडामध्ये पीठासीन अधिकाऱ्यांनी देखील आपल्या बोलण्यामध्ये सांगितले की चौकशी करणं अपेक्षित होतं, परंतु सरकारने चौकशी केली नाही, तथापि मी असा निर्णय जाहीर करते असं देखील यामध्ये सांगण्यात आलं। त्यामुळे ही सगळी गोंधळाची परिस्थिती पाहता त्यामध्ये या चर्चेच्या अनुषंगाने आणि झालेल्या प्रकाराच्या अनुषंगाने जो रुलिंग देणं अपेक्षित आहे तर ते मी रुलिंग लवकरच देतो। ते रुलिंग मी राखून ठेवलंय आणि त्यामुळं ते रुलिंग राखून ठेवलेलं आहे, मी लवकरात लवकर त्याचं रुलिंग देईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।